अरे अथर्व, ये भाई क्या बात है यार. कसं वाटलं हॉटेल? वा 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 वा, इथं आधी ते हॉटेल स्वादिष्ट होतं ना. हा ते होतं हॉटेल, ते बंद पडलं. त्याच्या आधी हॉटेल रूपक होतं. हा ते पण बंद पडलं. ते त्याच्या आधी हॉटेल दादरा होतं. बंदच झालं ते पण. चांगला ऐतिहासिक जागेचा. चला उद्घाटन करूयात. नाही नाही उद्घाटन नाही, हे बोलवलंय मी सेलिब्रिटी. कोण सेलिब्रिटी? तो आपला रील स्टार आहे ना, स्वॅगर बॉय शो. मी त्याला कशाला बोलवलं? बाई सेलिब्रिटी आहे तो. अरे तो 30 सेकंदाचा रील करतो. जर स्वतःचा धंदा 30 सेकंदाचा आहे, त्याला इथं बोलून काय फायदा? त्यापेक्षा सध्या जे युट्यूबवर सिरीज करतात ना, त्यांना बोलवायचं ना. कमीत कमी 10 वर्ष तरी तू हॉटेल चाललं असतं. वेपर करणार तू वेपर? व्हॉट्सअप माय स्टफ फॅमिली, माय ब्रो, माय गर्ल्स, आय एम लाईव्ह नाउ. इन्स्टा फॅमिली दोनच लोक लाईव्ह आहेत. इंट्रोड्युसिंग न्यू हॉटेल याकी खाकी. बाळा बाळा मराठीत कर ना, लोक प्रेम करतील. न्यू टाउन बेबी, न्यू टाउन. अच्छा मराठी आहे का? चला ना, चला चला चला. तुझी पायरी बघून चल. कम बॉयज, कम कम कम. वा, एवढ्या दिवसांनंतर हॉटेलमध्ये माशी आली. काय शंतनू, कसा चालू आहे धंदा? काय नाही यार, काहीच खास नाही चालू आहे. ते दिसतच आहे, रोज एकच शर्ट. नाही, अरे ते मोठी लोक घालतात ना सेम आउटफिट, 15-20 घेऊन ठेवलेत मी सेम शर्ट. पण मागच्या आठवड्यात तर मी बघितलं, धंदा एकदम धो धो चालू होता. अचानक काय झालं? चालू होता ना, धोधोच चालू होता. ते नवीन असतात गोष्टी तेव्हा गर्दी होते ना, चांगलं वाटतं सगळ्यांना. आता काहीच चाले ना यार. मला जेवायला मिळेल ना? मिळणार नाही यार, काय खाणार बोल? चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, महाराष्ट्रीयन, साऊथ इंडियन बोल. ज्यामुळे तुझा धंदा बंद पडला ना, ते काहीच नको. जे उत्तम जमतं ते दे. श्याम, 2 वडापाव दे दादांना. एवढं मोठं हॉटेल टाकून सुद्धा वडापावच विकतोयस? त्या कॉन्टिनेंटल शेफला काय झालं? तोच बनवतो वडापाव. का? का म्हणजे तू एकटाच शेफ उरलाय आता. पोहे आणि ट्रिपल शेजवान पण तोच बनवतो. अथर्व, सल्ला दे नाही. देतो ना, ऐकणार का? हा, आता धंदा वाढणार असेल तर ऐकणार ना बाई. ठीक आहे, उद्याच तुझ्या अख्ख्या हॉटेलचा कायापालट करून टाकू आपण. एक काम कर, पहिलं म्हणजे ना हे याकी खाकी नाव बदल. नाही, नाव इंटरेस्टिंग आहे, पण तुला नक्की काय विकायचंय ना तेच समजत नाहीये. मग नाव काय ठेवूया? रांगणेकर उपहारगृह. काय आहे, पुण्यात धंदा चालवायचा ना, त्याच्यासाठी आडनाव फार महत्वाचं आहे. मग तू मिसळ विक, वडे विक, सामोसे विक, दागिने विक, किंवा इव्हन 2-3 BHK फ्लॅट विक, आडनाव महत्वाचं. हे बघ, यातले निम्मे टेबल कमी करून टाक. भाई गिराईक बसणार कुठे? अरे पुण्यात हॉटेलमध्ये गिराईक बसत नाही, लाईन लावून उभे राहतात. ज्याच्या हॉटेलच्या बाहेर लाईन मोठी ते हॉटेल फेमस. माझ्या खुर्च्यांचं काय करू? वेटिंगला वाढव, चालेल, पण हॉटेलमधले 2 टेबल रिकामी आहेत असं नाही वाटलं पाहिजे. 342 पदार्थ? नाही नाही नाही, हसण्यासारखी गोष्ट नाहीये. 12 किंवा 13वर आण. हे बघ, पुण्यात जो एकच पदार्थ विकतो ना, तो फेमस असतो. आणि हे सकाळी 9 ते रात्री 9 एवढ्या हॉटेल नाही उघडं ठेवायचं. मग सकाळी 9 ते 1 आणि संध्याकाळी 4 ते 7 एवढ्याच वेळ हॉटेल उघडं ठेवायचं. रात्री 9 वाजेपर्यंत हॉटेलवर बसायचं, पण हे सांगण्यासाठी बसायचं की माल संपला. का असं का? हे बघ, माल पटकन संपतो म्हणजे माल चांगला असतो असं लोकांना वाटतं. पण आपण कमी माल बनवतो हे लोकांना समजून नाही द्यायचं. माल संपला अशी एक पाटीच बनवून घे. जशी नाटकाच्या बाहेर हाऊसफुलची पाटी लागली की ते नाटक भारी, तसंच हॉटेलच्या बाहेर माल संपला अशी पाटी लागली की ते हॉटेल भारी. शपथ काय रे तू काही देत होतो ना, चांगला सल्ला दिला. हे अथर्व, आता तू सांगितलेले सगळे चेंजेस केले आता भाऊ, हॉटेल चालेल ना? फार वेळ चालवायचं नाहीच आहे ना. म्हणजे? एक्सक्यूज मी, हॉटेल चालू आहे ना? चालू आहे ना सर. यार यार प्लीज प्लीज बसा बसा बसा. येस सर, बोला काय देऊ? हां, एक थालीपीठ, एक बटाटा वडा, एक पॅटीस. हां, काकांना पेढा दे. पेढा? पेढा कसला? अहो 10वीला 96% मार्क मिळालेत. वा 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 वा, मला पण दिला असता ना. दे दे. मी पण बसलोय.
तेच आता डॉक्टर व्हायचं म्हणतोय म्हणून आताच मोशन एज्युकेशनला ऍडमिशन घेऊन आलो. इथले सगळे शिक्षक सुद्धा IITN आहेत, NITN आहेत, डॉक्टर सुद्धा आहेत, फॅकल्टी चांगली आहे. आणि हाही याचा हट्ट मागा लागला मोशनला जायचं म्हणून. ते डेक्कन जवळ आहे तेच ना? ऐकलंय त्याच्याबद्दल. त्याचे नीटचे रिझल्ट सुद्धा 90% प्लस असतात म्हणतात. हो मी खातोय मी घेऊन येतो. या वेळेत पोरं पोरींच्या मागे लागतात. तुमचा मुलगा शिक्षणाच्या मागे लागला, एक चांगलं झालं. तू लक्ष नको देऊ. घे अजून काय हवंय बघ. 2च मिनिटं मी टेबल देतो तुम्हाला. तुमचं 2 आहेत ना भाऊ? तुम्ही भाऊ सिंगल आहात ना? तुम्ही या मग. तुमचे किती? 3 टेप मी देतो लगेच. 5च मिनिटं थांबा. हा तुमचे 4 वडा प्लेट आहेत ना? मी पाठवतो इकडे. हा ओके. हा तुमचं ओके ना? एक कटिंग येते तुमची. आणि वडे काढा पटापटा वडे काढा. काय शंतनू, आता कसा चालू आहे धंदा? भाऊ जोरदार जोरदार सुरू आहे. ते 3 हॉटेलचे मालक होते ना आधीचे, ते पण होऊन गेले. म्हणाले आमचं हॉटेल नाही चाललं, तुमचं कसं चालतंय? ते त्यांना म्हटलं कारण तुमच्याकडे अथर्व सुदामे नव्हता. अरे लोकांना वाटतं जागेमध्ये प्रॉब्लेम आहे, पण खरं तर लोकांना गिराईकच समजत नाही. गिराईक समजे ना जागा वाकडी, असं होतं ते. हो. बाकी आज इकडे कसे? मस्त पावसाचं वातावरण झालंय, वडापाव खायची इच्छा झाली. द्या 6 पार्सल द्या. लाईन मधनं या. मी हा तुम्हीच म्हटलं होतात ना की लोकांनी लाईन लावली पाहिजे. चुकलंच माझं, कसं घोडचूक झाली. या हा. चला फायनली 1.5 तासांनी माझा नंबर आला. मित्रांनो, पुण्यातल्या उद्योगधंद्यांमध्ये यशस्वी कसं व्हायचं याचा उपाय मला सापडलाय. पण MST CET नीट JEE ह्याच्यामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्याचा एकच उपाय म्हणजे मोशन एज्युकेशन डेक्कन. आणि हा एक लीडिंग नॅशनल ब्रँड आहे जो मुलांसाठी कोचिंग घेऊन आलाय 50% डिस्काउंट मध्ये. त्याच्यामुळे उत्तम शिक्षकांकडून 50% फी मध्ये शिकायची संधी सोडू नका. आणि अथर्व असं जर कोड वापरला तर तुम्हाला आपोआपच 50% डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ते तर कराच. आणि या एपिसोडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. हो आणि हे पण करा काय म्हणा वडापाव पण करा घरात. म्हणजे वडापाव खायला असं म्हणायचं तुला? ना वडापाव खा पण आम्हाला पण द्या पण. पैसे देऊन वडापाव खायला यायचं असं. तुला दिला ना मी. हा.